नमस्ते गाईज, राधे कृष्ण. देवकन्याच किचन अँड ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे टोमॅटोची शंकरपाळी. तर टोमॅटोच्या शंकरपाळीसाठी मी लागणारे साहित्य 3 टोमॅटो घेतलेत, 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी रवा बारीक आणि पाव वाटी तांदूळाचं पीठ, थोडंसं बेकिंग पावडर घेतले अर्धा टीस्पून, मॅगी मसाला 1 पाऊच, लसूण जिरे असं घेतलेलं आहे, लाल तिखट, हळद, मीठ लागणार आहे, तळण्यासाठी तेल लागणार आहे. तर चला आपण सुरुवात करूयात. सर्वात पहिलं आपण हे टोमॅटो असे कापून घेऊयात. टोमॅटोची शंकरपाळी आपण मधल्या वेळेत खाण्यासाठी चहा बरोबर एक असं मस्त झटपटीत होणारं 5 मिनिटात तयार होणारे शंकरपाळी आपल्याला करायचे आहेत. हे मोठं मोठं कापून घेतलेलं आहे. आपल्याला आता ह्याच्यातलं बी काढून घ्यायचं आहे. चला, हे टोमॅटो कापलेले आपल्याला आता मिक्सरला वाटून घ्यायचे, ते एकदम बारीक पेस्ट बनवून. यामध्येच आपण लसूण जिरे पण टाकूयात. मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. हे आपली टोमॅटो प्युरी वाटून झालेली आहे. आता आपल्याला हे गाळून घ्यायचंय चाळणी वाटं. टोमॅटोचा गर रस सगळा काढून घ्यायचा आणि चोथा काढून ठेवायचा, टाकायचं नाही मध्ये. आता हे चोथा राहिला एवढा. चला, आपल्याला टोमॅटोचा रस केलेला घ्यायचा ताटामध्ये आणि यामध्ये आता गव्हाचं पीठ 1 वाटी घेतलेलं आहे, तांदळाचं पीठ पाव वाटी आणि रवा अर्धी वाटी, थोडंसं बेकिंग पावडर घेतलेलं आहे. शंकरपाळी एकदम खुसखुशीत होतात त्यामुळे. तर मी मॅगी मसाल्याचे 1 पाऊच टाकत आहे, यामुळे चव एकदम छान लागते. आपल्याला थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे, आपल्या चवीनुसार लाल तिखट, थोडंसं चवीनुसार मीठ, थोडीशी धने पावडर अर्धा टीस्पून, 2 टेबलस्पून तेल टाकायचं आहे. तर आपल्याला आता हे मळून घ्यायचं. एकदम घट्ट पीठ मळायचं, पाणी लागत नाही, लावायचं पण नाही. असं त्या टोमॅटोच्या रसामध्येच पीठ मळून घ्यायचं घट्ट एकदम असं. मग आपल्याला जेवढे करायचे आहेत तेवढे टोमॅटो वाढवायचे. सर्व पीठ असं एकत्र एकजीव करून घ्यायचं मस्त घट्ट. थोडंसं पाण्याचा हात घेऊन एकदम याला मऊ करून घेत आहे. थोडंसं हाताला पाणी लावून याला मऊ करून घेतलं पीठ. आता हे 10 ते 15 मिनटं पीठ झाकून ठेवायचं आणि मग आपली शंकरपाळी लाटायला घ्यायची. त्याला झाकून ठेवूयात. चला, आपले 15 मिनटं झालेले आहेत. तर आपण शंकरपाळी लाटायला घेऊयात. इकडे गॅसवर कढई ठेवून तेल टाकून घेतलेलं आहे, तापत तेल ठेवलेलं आहे. आता आपण हा गोळा करून दाबून घेऊन गव्हाच्या पिठात बुडवून घेतलेला आहे. तर हे आपलं चपाती लाटायची आहे. याची एकदम पातळ चपाती करायची. आपल्याला जशी जाड पाहिजे तसे त्या आकारात चपाती लाटून घ्यायची.
तर आपण आता कापून घेऊयात. कडा कट करून घ्यायच्या पहिले. आता आपल्याला पाहिजे त्या आकारात छोटे मोठे असे कट करून घ्यायचे. चला, आपलं तेल खूप तापलेलं आहे. आता थोडा गॅस बंद करून घेते. शंकरपाळी टाकायची तळायला. हे पहा, अशा मस्त सोनेरी रंगावर तळून घ्यायचे. असे फुगले टम शंकरपाळी. आपण दुसरी चपाती सेम प्रोसिजर पहिल्यासारखीच पिठात बुडवून घ्यायचं, लाटून घ्यायचं. तुम्ही टोमॅटोची कशी शंकरपाळी करतात कमेंट करून सांगा मला. आणि आपण आता ही दुसरी चपाती लाटून घेतलेली आहे. तर आपल्याला फुगलेली जर शंकरपाळी करायची नसतील तर ह्या काट्या चमच्याने अगोदर चपातीला असे टोचून घ्यायचं, असं म्हणजे शंकरपाळी फुगणार नाहीत. असे खुसखुशीत लागतात नाही फुगले की, आणि फुगले की ते मऊ लागतात खायला. तर मग तुम्हाला कसे पाहिजेत, खुसखुशीत का मऊ पाहिजेत, त्या आकारानुसार तुम्ही करा. आता मला खुसखुशीत पाहिजेत म्हणून मी असं काट्या चमच्याने याला टोचून घेतलेलं आहे, फुगू नयेत म्हणून. आता कट करून घ्यायचं, तळून घेऊयात. मावतील एवढेच टाकायचे कढईमध्ये. हे पहा, आता हे फुगायलेत का नाही. आता हे मस्त क्रिस्पी लागतात असे शंकरपाळी. एकदम खुसखुशीत. बघा, आता मी बिस्किट सारखा कलर काढलाय. तर आपण आता असे सर्व चपाती लाटून घेऊन पूर्ण शंकरपाळे करून घ्यायच्यात. मी आता तिसरी बॅच टाकत आहे.
मंद गॅसवर असे सर्व शंकरपाळी तळून घेतलेले आहेत. तर आपली आता ही शेवटची बॅच चालू आहे. चला आपले शंकरपाळी सर्व झालेले आहेत. गॅस बंद करून घेतला. मस्त बिस्किट सारखा कलर काढलेला आहे मी. अशा प्रकारे आपली शंकरपाळी तयार झालेली आहे. तर चला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. खुश राहा, आनंदी राहा. पुढच्या रेसिपी बरोबर नवीन भेटूयात. ओके, बाय बाय.